कासे पीतांबर
आता जगारी भाई जगारी चोरल चल्या नाडोरी भागार चोरल चल्या नाडोरी भागार आता जगारी भाई जगारी आता जगारी भाई जगारी आता जगारी भाई जगारी पावाल पुढिले पेला दुःख पावाल पुढिले पेला आता जगर भाई जगार आता जगर भाई जगार चोरल जया नाडोर भागारे चोरल जया नाडोर भागारे आता जगारे भाई जगारे नकार भाई नकार आहे गाठी तेल तोलो कारे आहे गाठी तेल तोलो कारे आता जगार भाई जगारे आता जगार भाई जगार चोरल जरा नाडून भागारे चोरल जरा नाडून भागारे आता जगारे भाई जगारे आता जगारे भाई जगारे कामने एका सभा तर जाने बिन धरा धर तर जाने बिन धरा धर आता जगार भाई जगारे आता जगार भाई जगारे चोरल जरा नाडून
आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा बस आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा सोरत निजल्या नाडूनी वागा सोर निजल्या भागा रे भागा भागा रे चोर निजल्या नाडूनी भागा रे भागा चोरण जल्या नाडूने वागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडूनी भागा रे नाडूनी भागा रे चोर निजल्या नाडूनी भग चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या नाडूने भागा रे भागा भागा रे चोर निजल्या नाडूने भागा रे चोर निजल्या नाडूने भागा रे चोर निजल्या नाडूने भागा 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 चोर निजल्या नाडूनी भागा रे आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो
विठ्ठल विठ्ठला आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागारी आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागारी कैसे असो ठाऊके नेना दुःख पावाल पुढले पेना आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागारी आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारी आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागारी तुका म्हणे काच्या घाई रे विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभनं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् सोमोपंत तथा गुणजनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी गुण नाम ऐसा नाही प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे नाही
जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तुमसे निकले। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्र जननी देवाची सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे। आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागा रे आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागा रे। सेवेकरता निवडलेला अभंग इंद्रायणी मातेच्या काठावर वसलेलं एक भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता खरतर मी तुमच्या समोर निवडला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय सामान्य जीवापासून देवापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत पामरापासून सिद्धांपर्यंत मुक्तापासून मुमुक्षूंपर्यंत अनाथापासून सनाथापर्यंत जीव दशेपासून शिव दशेपर्यंत किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतात। आता जागा रे बहिणो जागा रे। पण माझ्या कीर्तनाचं सुरुवातीचं वाक्य असेल जगद्गुरु तुकाराम महाराज जर आजच्या अभंगामध्ये आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करत असतील तर मी असं म्हणेल ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालंच पाहिजे ना। तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही परंतु मला असं वाटतं संत महात्मे तुम्हाला मला जर जाग करत असतील तर ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे। मग ती जाग होण्याची संधी माणसाला कीर्तनातून मिळू द्या ती जागा होण्याची संधी माणसाला रामायणातून मिळू द्या ती जागा होण्याची संधी माणसाला भागवतातून मिळू द्या किंवा हरिपाठातून मिळू द्या ज्या ज्या वेळेला जागा होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जागं झालं पाहिजे। कोरोनाच्या 3 लाटेमधून जर भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलं असेल तर आता तरी माणसानं जागं होऊन गोड परमार्थ केला पाहिजे ना। अरे या महाराष्ट्राच्या मातीतले 2 वर्षाच्या कालखंडात कोरोनाच्या मागील 2 वर्षाच्या कालखंडात या महाराष्ट्राच्या मातीतले 1.5 लाख माणसं दादा कोरोनानं मरण पावली। काय ऐकताय आपण कीर्तन? मग ज्या महाराष्ट्राच्या मातीतले 2 वर्षात 1.5 लाख माणसं कोरोनानं मेली त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज तुम्ही आणि आम्ही जिवंत आहोत ही भगवंताची आपल्यावर कृपाच आहे ना। मग भगवंताच्या कृपेने आता जर आपण जिवंत असाल तर आता जागं व्हायला काय हरकत आहे? भगवंताने जर आपल्याला जगवलंच असेल तर परमार्थ गोड करायला काय हरकत आहे? भगवंताने जर हात दिले असतील ना तर या हातानं समाजाला काहीतरी परमार्थात देत राहा। भगवंताने जर आपल्याला पाय दिले असतील चालत चालत कीर्तनामध्ये येत जा। भगवंताने जर आपल्याला वाचा दिली असेल अखंड वाचन त्या देवाचं नाव घेत राहा। भगवंताने आपल्याला जगवलं याची जाणीव प्रत्येक क्षणाक्षणात ठेवून माणसानं आपल्या जीवनामध्ये जागं झालं पाहिजे। आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मला जागं करण्याचा प्रयत्न करतात। संकल्पित वेळेमध्ये आपल्याला पूर्णवेळ त्या अभंगाचं चिंतन करायचंय। तत्पूर्वी गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं आपण या पवित्र प्रांगणामध्ये उपस्थित आहोत त्याबद्दलच्या माझ्या अंतःकरणातील काही दुःखित भावना मला या निमित्तानं तुमच्या समोर व्यक्त कराव्या लागतील। सामाजिक भान आणि सामाजिक जाण नसलेला हा वाडेकर परिवार या परिवारातील आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले परंतु देहानं आज आपल्यात नसलेले कैलासवासी मुरलीधर तुकाराम पाटील वाडेकर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। बाबांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे। मी असं म्हणेल कुटुंबातील दादा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं जाणं हे त्या कुटुंबासाठी फार मोठं दुःखाचं कारण असतं। ती न भरून निघणारी हानी असते। गेलेली माणसं दादा या जगामध्ये परत कधीही मिळत नसतात। बरं कीर्तन लक्षपूर्वक ऐका। डोंगराच्या आड गेलेला सूर्य आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहता येतो। आपल्या जवळची माणसं ज्या वेळेला आपल्याला कायमची सोडून जातात काहीही केलं तरी दादा ती माणसं आपल्याला परत कधीही पाहायला मिळत नाहीत। या
वाडेकर परिवाराच्या जीवनातून पितृछत्र कायमचं निघून गेले. त्यांच्या पाठीमागे त्यांचे 2 सुपुत्र गोविंद मुरलीधर पाटील वाडेकर आणि श्री राजेंद्र मुरलीधर वाडेकर. खरं तर यांना तसे 3 मुलं होते. कैलासवासी बापूसाहेब मुरलीधर वाडेकर यांनाही जाऊन मला असं वाटतं 2-3 महिने झाले असतील. बरोबर आहे, 2-3 वर्ष झालं. अच्छा, बरं. म्हणून या वाडेकर परिवाराच्या जीवनातून पितृछत्र कायमचं निघून गेले. त्याला 1 वर्ष पूर्ण होतंय. मला असं वाटतं उन्हाळ्याचे दिवस असावेत. अनवाणी पायानं चालणारा एखादा मनुष्य असावा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनवाणी पायानं चालणाऱ्या माणसाला जर अचानकपणे एखादा वटवृक्ष दिसला तर त्याला वटवृक्ष दिसल्यानंतर, सावली दिसल्यानंतर खूप आनंद होतो. परंतु त्या वटवृक्षाच्या सावलीखाली ज्यावेळेला तो मनुष्य थांबतो, विसावतो, थोडीशी शांतता त्याला वाटते. परंतु अचानकपणे जर तो वटवृक्ष कोसळला तर उन्हाची तिरीप त्याच्या डोक्यापर्यंत जाते. दुःखाची छटा अंतःकरणामध्ये रोवल्या जाते. मला असं म्हणायचं, अनवाणी पायानं चालणाऱ्या माणसाला वटवृक्ष दिसल्यानंतर जसा आनंद होतो आणि तोच वटवृक्ष कोसळल्यानंतर जसं त्याला दुःख होतं, तसं या वाडेकर परिवाराच्या जीवनातून फार मोठा वटवृक्ष कोसळलेला आहे. वडील नावाचं छत्र या परिवाराच्या जीवनातून दादा कायमचं निघून गेले. म्हणून वाडेकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यामध्ये वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं सुद्धा आपापली सेवा देण्याकरता या व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांची पहिली सुंदर चाल आपण ऐकली आहे, राहुरी तालुक्याचं भजन क्षेत्रातलं अत्यंत गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र बाळासाहेब महाराज आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. त्यांना पहिल्या चालीसाठी ज्यांनी सुंदर अशी साथ दिली आदरणीय श्री हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद आहेत. आदरणीय आमचे रमेश मामाही या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आमचे दत्ता महाराज आहेत, ज्यांच्यामुळे ही कीर्तनाची सेवा मला मिळाली. आदरणीय वारकरी संप्रदायातलं गायन क्षेत्रातलं नगर जिल्ह्यातलं एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे परममित्र अतुलजी महाराजही आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आमच्याबरोबर आलेले श्रीराम महाराज आहेत. आदरणीय गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांचीच नावं काय मला माहीत नाही. तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य तुमच्या सगळ्यांच्या हातून घडतं याचं मला मनापासून आनंद आहे. त्याच पद्धतीनं ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात, मृदुंग क्षेत्रातला राजा माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर आपल्या बोटांच्या चपळाईने संबंध महाराष्ट्राला ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये आपला परिचय दिलाय आदरणीय आमचे परममित्र. खरं तर आळंदीमध्ये ज्यांच्या सहवासात आम्ही काही काळ घालवला, आमचे गणेश महाराज सजगुरे आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. ज्यांची सुंदर अशी संसिस्टीम आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी आता मी प्रवृत्त होतो. अभंग जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. मी असं म्हणेल, या मृत्यू लोकामध्ये दादा ज्याचा ज्याचा जन्म होतो त्याला या मृत्यू लोकातनं जावं लागतं असा जगाचा नियम आहे. मग जाणं जर प्रत्येकाचं निश्चित असेल तर भगवंताचा निरोप येण्याच्या अगोदर माणसानं जाग होणं अत्यंत महत्वाचं आहे. निरोप आल्यानंतर तर दादा प्रत्येकाला जावंच लागतं ना. आतापर्यंत आपल्या आयुष्यातून कोण कोण गेले त्यांच्या याद्या तुमच्या माझ्या हातामध्ये आहेत ना. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, हो आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, हो आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, हो आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला. हो उठ उठ गणपती देव आले हो, उठ उठ गणपती देव आले. देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला. उठ उठ गणपती देव आले रे, उठ उठ गणपती देव आले रे. आज मेला तुझा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पाहतो तोही आले मोठे. आतापर्यंत कोण कोण गेले आपण आपल्या डोळ्यानं पाहिलेत.
मला असं वाटतं विनेकरी बाबा फार सुंदर आहेत बा. तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे आता? वडील गेले, माफी असावी. आजोबांची तब्येत कशी आहे? आजोबा पण त्यांच्या अगोदर गेले. पंजोबा बरे असतील ना? पंजोबा पण गेले. विनेकरी बाबांचे पंजोबा गेले, विनेकरी बाबांचे आजोबा गेले, विनेकरी बाबांचे वडील गेले. आता कोणाचा नंबर आहे? म्हणजे फक्त त्यांचा नाही, आपल्या सगळ्यांचा. ज्यांचे ज्यांचे आजोबा गेलेत, ज्यांचे ज्यांचे पंजोबा गेलेत, फक्त मी त्यांचं उदाहरण दिलं. प्रत्येकाचं जाणं निश्चित आहे. तो कीर्तन ऐकणारा असो किंवा कीर्तन करणारा असो, ज्या दिवशी भगवंताचा निरोप येणार आहे त्या दिवशी दादा प्रत्येकाला जावं लागतं. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं जाणं निश्चित आहे. आले अवतार हे रते पामर जीव किती. अवतार घेऊन आलेल्या दादा देवाला सुद्धा या जगामध्ये राहता आलं नाही. आपण सर्वसामान्य जीव आहोत. ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला या मृत्यू लोकातनं जावं लागतं. हा जगाचा इतिहास आहे. म्हणून मी असं म्हणेल, जन्माला येताना माणसानं पुरुषार्थानं यावं, जगताना माणसानं पुरुषार्थानं जगावं, आणि जगाचा निरोप घेत असताना येत असताना माणसानं जो माणूस पुरुषार्थानं जन्माला येतो, जगत असताना जो व्यक्ती आपली अर्थात एरवी कुणी कुणाला आठवण ठेवायची काही गरज पडत नाही. जन्माला येताना माणसानं पुरुषार्थानं आलं पाहिजे. आपण गेल्यानंतर 5-25 वर्ष या समाजानं आपल्या नावाची दखल घ्यावी. याच्याकरता जन्माला पुरुषार्थानं या, जगताना पुरुषार्थानं जगा. जगाचा निरोप करून दाखवणं दादा याला पुरुषार्थ असं म्हणतात. जगात जी गोष्ट सगळ्यांना जमते ती जर आपण करत असाल तर याच्यात काय पुरुषार्थ आहे? जगात जी गोष्ट कोणालाही जमत नाही ती गोष्ट आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ असं म्हणतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, 100 किलोचं पोतं सहजासहजी उचलणं सोपं आहे का? 100 किलोचं पोतं श्रीराम भाऊ तुम्ही उचलू शकता का? हात जोडून नाही म्हणता तुम्ही. एवढी चांगली तब्येत असून, मग एवढी चांगली तब्येत असून जर तुम्ही उचलू शकत नाही तर माझा तर प्रश्नच नाही. मग 100 किलोचं पोतं सहजासहजी उचलणं सोपं नाही. परंतु एखाद्या माणसानं आपल्या जीवनामध्ये जर 100 किलोचं पोतं सहज उचललं तर तो त्याच्या जीवनातला काय ठरतो? पुरुषार्थ ठरतो. जगात जी गोष्ट कोणाला जमत नाही ती आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ म्हणतात. उदाहरणार्थ एखादी नदी अशी वाहते. नदी अशी वाहत असताना एखाद्या माणसानं जर समोर उडी मारली आणि तो जर वाहत्या नदीमध्ये तिकडे खाली निघाला तर याच्यात काय पुरुषार्थ आहे? नदी अशी वाहत असताना एखाद्याने जर इथं उडी मारली आणि तो जर तिकडं वर धरणात निघाला तर तो त्याच्या जीवनातला काय ठरतो? पुरुषार्थ ठरतो. जगात जी गोष्ट कोणाला जमत नाही ती आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थाचे 4 प्रकार आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. परंतु भक्तिशास्त्रातला 5वा पुरुषार्थ प्रेमानं ऐका. पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंते उद्धवा. वेदांत शास्त्र आपल्याला 5वा पुरुषार्थ सांगतो. देवानं आपल्यावरती प्रेम करावं हा दादा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ ठरतो. लक्षपूर्वक कीर्तन ऐका. देवावर तर दादा सगळेच प्रेम करतात ना. असा कीर्तनामध्ये आलेला कोणता माणूस आहे हो की ज्याचं देवावरती प्रेम नाही? तुमचं देवावरती प्रेम आहे म्हणूनच तुम्ही कीर्तनामध्ये आहात. आमचं देवावरती प्रेम आहे म्हणूनच आम्ही संबंध महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरतो. देवावर प्रेम करणं हा पुरुषार्थ ठरू शकत नाही. कधीतरी आपल्या कीर्तनाला पाहून, कधीतरी आपल्या भजनाला पाहून, कधीतरी आपल्या साधनेला पाहून देवानं आपल्यावरती प्रेम करावं दादा हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ ठरू शकतो. मीराबाईने भगवंतावर जरूर प्रेम केलं असेल, परंतु भगवंताने सुद्धा मीराबाईवरती तेवढंच प्रेम करावं हा मीराबाईच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. राधेने कृष्णावरती प्रेम करावं, कृष्णाने सुद्धा राधेवरती प्रेम करावं हा त्यांच्या जीवनातला दादा केवढा मोठा पुरुषार्थ आहे. देवानं त्यांच्यावरती प्रेम करावं. आपली बायको आपल्यावर प्रेम करत नाही हो, देव त्यांच्यावर प्रेम करतो. कधीतरी मीराबाई पहा, कधीतरी राधा पहा, आपल्याला आपला परमार्थ कळेल आपण नेमकं काय करतो आहोत. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को
अंतरिक्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्स दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्स दीवानी। मीरा ने मधुबन में ढूंढा, राधा ने मन में पाया। काय पुरुषार्थ आहे! देवानं त्यांच्यावरती प्रेम करावं हा त्यांच्या जीवनातला पुरुषार्थ आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. एक दिवस राधा कृष्णाला म्हणते, कृष्णा माझ्या आयुष्यातला पुरुषार्थ पाहत असताना एक दिवस राधा कृष्णाला सहज म्हणते, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। एक बार तो आंसू बहाकर देखो सावरिया, राधा रो रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, एक बार तो आंसू बहाकर देखो सावरिया, सावरिया, सावरिया। काय पुरुषार्थ आहे महाराज! भगवंताने त्यांच्यावरती प्रेम करावं, त्यांनी भगवंतावर प्रेम करावं, आपल्या साधनेला पाहून सुद्धा देवानं कधीतरी आपल्यावरती प्रेम करावं. नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये जर देव येऊन कीर्तनामध्ये नाचत असेल तर तो नामदेव रायांच्या जीवनातला पुरुषार्थच आहे. कधीतरी आपल्या कीर्तनाकडे पाहून देवानं यावं, आपल्या कीर्तनामध्ये आपल्या थया थया देवानं सुद्धा आपल्या कीर्तनात पितांबर गळेपर्यंत नाचावं, हा आपल्या जीवनातला फार मोठा पुरुषार्थ ठरू शकतो. जीवनामध्ये काहीतरी पुरुषार्थ करून या जगाचा आपल्याला निरोप घेता आला पाहिजे. गुरुवर्य वैद्य बाबांच्या जीवनातला पुरुषार्थ जर आपण कधी पाहण्याचा प्रयत्न केला, दादा वैद्य बाबांना 12-12 तास ध्यान लागायचं. पखवाज वाजवताना, कधी भजन करताना बाबांना 12-12 तास ध्यान लागायचं. 12-12 तास ध्यान लावणं हा सुद्धा त्यांच्या जीवनातला पुरुषार्थच आहे ना. अरे आपल्याला 2 तास कीर्तनामध्ये ध्यान लागत नाही हो. आपल्याला कीर्तनात लागतात परंतु झोपा ध्यान नाही लागत. ध्यान लावणं हा आपल्या जीवनातला पुरुषार्थ ठरू शकतो. 12-12 तास ध्यान लावणं हा त्यांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. म्हणून जन्माला येताना पुरुषार्थानं या, जगत असताना पुरुषार्थानं जगा आणि जगाचा निरोप घेत असताना पुरुषार्थानं घ्या. आपण गेल्यानंतर हा समाज आपल्या नावाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. फक्त जन्माला येताना पुरुषार्थानं आलं पाहिजे. परंतु काही काही माणसं मला प्रश्न विचारू शकतील, महाराज तुम्ही म्हणता जन्माला येताना पुरुषार्थानं यावं, जगताना पुरुषार्थानं जगावं, जगाचा निरोप घेत असताना पुरुषार्थानं घ्यावा, परंतु आम्ही जन्माला आल्यानंतर पुरुषार्थ करू शकतो.
आम्ही जगत असताना पुरुषार्थ करू शकतो, जाताना पुरुषार्थ करू शकतो, परंतु जन्माला येणं हे आमच्या हातामध्ये नाही. तुम्ही तर म्हणता जन्माला येताना सुद्धा पुरुषार्थानं आलं पाहिजे. जन्माला येणं तर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही. मग जन्माला येणं हे जर आपल्या हातामध्ये नसेल तर आपण जन्माचा पुरुषार्थ दादा कसा करू शकतो? जन्माला येणं तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही. मला सांगा, जन्माला येणं, कोणत्या कुळामध्ये जन्माला येणं हे जर आपल्या हातामध्ये असतं तर दादा गरीबाच्या घरामध्ये कुणी जन्माला आलं नसतं ना. आपण कुठे जन्माला यावं हे जर आपल्या हातामध्ये असतं तर गरीबाच्या घरामध्ये कुणी जन्माला आलं नसतं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, माझ्या हातामध्ये जर असतं मी कुणाच्या पोटी जन्माला यावं, माझ्या हातामध्ये जर असतं बाळासाहेब महाराज मी कुणाच्या पोटी जन्माला यावं तर मी कुणाच्या पोटी आलो असतो? गणेश महाराज, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काहीच वाटत नाही का? सांगा ना, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं तर मी कुणाच्या पोटी जन्माला आलो असतो? मी चहा घेऊन येऊ का तोपर्यंत? सांगा ना, मी कुणाच्या पोटी जन्माला यायला पाहिजे? श्रीमंताच्या. बाळासाहेब महाराज म्हणतात श्रीमंताच्या. एक वाक्य सांगू, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं तर मी माझ्याच आई बापाच्या पोटी जन्माला आलो असतो. त्याचं कारण असं आहे, आमचे आई वडील असतील गरीब, आमच्या आई वडिलांकडे नसेल अंबानी इतका पैसा, परंतु आमच्या आई बापाच्या पोटी जन्माला येऊन आम्ही कीर्तनकार झालो, हे काही कमी आहे? अरे आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं दादा हे आपल्या हातामध्ये नाही. परंतु कधीतरी संतांकडे तुम्ही पहा, संत ठरवतील त्या कुळामध्ये, संत ठरवतील त्या देशामध्ये जन्माला येऊन जन्माचा पुरुषार्थ करू शकतात. पवित्र पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. संत महात्मे ज्या वेळेला कोणत्या कुळामध्ये जन्म घेतात, एखाद्या देशामध्ये जन्म घेतात, त्यावेळेला ते ठरवतील त्या कुळात आणि ठरवतील त्या देशामध्ये जन्म घेऊ शकतात. संत महात्मे दादा कुठेही जन्माला येत नाहीत. बरं, लक्षपूर्वक कीर्तन आहे का? ज्या देशामध्ये लहान मुलाला लाथ लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती आहे त्या देशामध्ये संत जन्म घेतात. ज्या देशामध्ये झाडूला लाथ लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती आहे त्या देशामध्ये संत जन्म घेतात. ज्या देशातली आमची आई भरलेल्या भांड्याला लाथ लागल्यानंतर पाया पडते दादा, त्या देशामध्ये संत जन्म घेतात. इतरत्र कुठेही संत जन्म घेत नाहीत. मला असं वाटतं, भरलेल्या भांड्याला लाथ लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती ती फक्त आपल्या भारतात आहे, ती अमेरिकेमध्ये नाही. लहान मुलाला लाथ लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती ही फक्त भारतात आहे, ती जपानमध्ये नाही.
जपानमध्ये नाही. झाडूला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती आपल्या या देशामध्ये आहे दादा, ती चीनमध्ये नाही. आता चीनमध्ये कोणती संस्कृती आहे ही 2 वर्ष आपण पाहिली. स्वतःही जगायचं नाही, जगालाही जगू द्यायचं नाही, ही चीनची संस्कृती आहे. मग संत चीनमध्ये नाही, संत जपानमध्ये नाही, संत आपल्या भारतामध्ये जन्माला येतात. आणि भारतापेक्षा सुद्धा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दादा तुम्ही आणि आम्ही जगतो, वावरतो, राहतो, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आतापर्यंत 252 संतांनी जन्म घेतला. 252 संतांची यादी तुमच्या माझ्या हातामध्ये आहे, ज्या संतांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला. म्हणून आपल्या या मातीचा परिचय जगाला देत असताना आपण असाच देत राहतो. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाने भरते पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अनसंतांची भक्ताची माळकऱ्यांची, ही देवदेशन धर्मासाठी जीव खर्चणारांची. योद्ध्यांची अनवीरांची तलवारीच्या पात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणारांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, भूमी साहित्याची. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. या महाराष्ट्राच्या मातेमध्ये संत जन्म घेऊन येतात. जन्माचा पुरुषार्थ संतांनी आपल्या जीवनामध्ये केला. ठरवतील त्या देशामध्ये, ठरवतील त्या कुळामध्ये संत जन्माला आले. जन्माला आल्यानंतर जगताना सुद्धा संतांनी अर्थात जगण्याचा पुरुषार्थ केला. आणि जगाचा निरोप घेत असताना सुद्धा पुरुषार्थानं अर्थात जगाचा निरोप घेतला. म्हणून गेल्यानंतर आजही संत तुमच्या माझ्यामध्ये कीर्ती रूपानं जिवंत आहेत. त्याचं कारण त्यांनी केलेल्या कर्माचा तो आविष्कार आहे. केले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा पाचशे कमी द्या ना आज.
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील आता कीर्ती जगा माझी. आपण गेल्यानंतर समाजानं आपल्या कीर्ती गावी किंवा आपलं नाव घ्यावं, याच्याकरता जगताना माणसानं पुरुषार्थानं जगण्याचा प्रयत्न करा. मी नित्य कीर्तनामध्ये सांगत राहतो, माणसानं थोडं जगावं परंतु पवित्र आणि गोड जगावं. मुठभर जगण्यापेक्षा माणसानं चिमुटभर जगावं, परंतु चांगली कीर्ती करत करत आपलं जीवन भगवंतापर्यंत घेऊन जावं. नाहीतर रोज कितीतरी जन्माला येतात, रोज कितीतरी मरतात. समाजालाही त्यांचं काही वाटत नाही, जगालाही त्यांचं नाव लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. फूल कहते हे चमन बदला, सितारा कहते हे गगन बदला, लेकिन शमशान की खामोशी कहती है आदमी वही है, सिर्फ कपन बदला. कितीतरी रोज जन्माला येत आहेत दादा, कितीतरी रोज मरतायत, परंतु आपण गेल्यानंतर 5-25 वर्ष समाजानं आपलं नाव घ्यावं. एवढं माणसानं जगताना मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे तुका म्हणे का मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे मरणाची सारे दुःखाची जनिती दुःखाची जनिती दुःखाची जनिती रती माई के दुःखाची जनिती दुःखाची जनिती दुःखाची जनिती. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर आपल्या नावाची कीर्ती समाजानं गावी, याच्याकरता थोडं जगावं परंतु पवित्र जगावं. लक्षपूर्वक कीर्तन ऐका. एक दिवस मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला होता, दादा मला माझं जगणं सुंदर बनवायचं, मी काय केलं पाहिजे. मला वडील म्हणाले, लेका तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर एक काम कर. आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुणी कुणी मदत केली आहे त्यांची यादी करून माझ्याकडे घेऊन ये. मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मला कुणी कुणी मदत केली यांची लिस्ट लिहायला सुरुवात केली. सकाळपासून सायंकाळपर्यंत यादी लिहित होतो. लहानपणी असताना शाळेमध्ये मला कोणत्या मित्राने मदत केली त्यांची नावं मी यादीमध्ये घेतली. कॉलेजमध्ये असताना कोणत्या मित्राने मला मदत केली त्यांची नावं मी यादीमध्ये घेतली. महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत असताना कुणी कुणी मला मदत केली, कुणी कुणी मला तारखा दिल्या. आता ही सुद्धा मदतच आहे ना. या सगळ्या लोकांची यादी मी माझ्या वहीमध्ये लिहून काढली आणि ती यादी माझ्या वडिलांच्या हातामध्ये दिली. वडिलांनी ज्या वेळेला यादी पाहिली त्या यादीमध्ये 700 ते 800 लोकांची नावं होती ज्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मदत केली होती. माझे वडील मला म्हणाले, लेका आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये 700-800 लोकांनी मदत केली आणि ते सगळे लोक तुला आठवतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर आता दुसरं एक काम कर. आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुणी कुणी मदत केली त्यांची यादी जर तू माझ्या हातामध्ये दिली असेल तर आता दुसरी यादी लिहायला घे. आतापर्यंत तू तुझ्या आयुष्यामध्ये किती लोकांना मदत केली आहे त्यांची यादी करून माझ्याकडे घेऊन ये. मी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मी किती लोकांना मदत केली ही यादी लिहायला घेतली. सकाळपासून सायंकाळपर्यंत आठवून 5 ते 6 लोकांपेक्षा जास्त नावं माझ्या दुसऱ्या यादीत नव्हती. ती यादी ज्या वेळेला मी वडिलांच्या हातामध्ये दिली, वडिलांनी यादी पाहिली. वडील म्हटले, लेका आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये 700 ते 800 लोकांनी मदत केली आणि तू किती लोकांना मदत केली हे शब्द ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला 5 ते 6 लोकांची नावं जर तुझ्या दुसऱ्या यादीमध्ये असतील आणि तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर लेका ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल तुला वेगळं सायास करायची गरज पडणार नाही. तुझ्या आयुष्यातलं तुझं जगणं सहज सुंदर होऊन जाईल. आपल्याला समाजाकरता किती जगता येतं याच्यावर आपलं जीवन अवलंबून राहतं. म्हणून माणसानं थोडं जगावं परंतु पवित्र आणि गोड जगावं. मुठभर जगण्यापेक्षा चिमुटभर जगा, परंतु समाजाकरता, देशाकरता, धर्माकरता, संप्रदायाकरता जीवन देण्याचा प्रयत्न करा. गेल्यानंतर हा समाज आपलं नाव घेत राहील. म्हणून मी नित्य कीर्तनामध्ये सांगत राहतो, प्रेमानं ऐका. रस्त्याला चालताना माणसानं असं चालावं
की उठून आपल्याला लोकांनी रामरामच घातला पाहिजे. जिवंतपणे आपलं जगणं इतकं सुंदर असावं. आपण जर रस्त्यानं निघालो, उठून आपल्याला लोकांनी रामरामच घातला पाहिजे. बसताना माणसानं अशा ठिकाणी बसावं की 10-5 लोकांनी तरी आपल्या जवळ येऊन बसावं. म्हणजे पत्ते खेळायला नाही बरं, भजन करायला. आणि मरताना असं मरावं की ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं, असं माणसाचं जीवन असं. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाएगा सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे, तेरा वैभव ये तेरी धन माया, तेरे संग न जाएगी पगले, तेरी कांचा से है जो काया, यही मिट्टी में ही मिल जाएगी, यही मिट्टी में ही मिल जाएगी. बहा दे प्रेम की निर्मल गंगा, प्रेम का रंग इसमें भरता जा, तू जो जाएगा सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे. गेल्यानंतर आपलं नाव समाजानं घ्यावं, याच्याकरता थोडं जगा परंतु पवित्र जगा. मला सांगू द्या, संत महात्मे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाची दखल आपण घेतो. 400 वर्षानंतर सुद्धा जगद्गुरु तुकोबा तुमच्या माझ्यामध्ये आहेत. त्याचं कारण अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा तुमच्या माझ्या हातामध्ये दिला. संत महात्मे देऊन समाजाला गेले म्हणून समाज आजही त्यांचं नाव घेतो. 800 वर्षानंतर सुद्धा सबंध समाज विश्वमौली ज्ञानोबरांच्या समाधी समोर नतमस्तक होतो. अर्थात माऊलीने तुमच्या माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञान दिलं. 800 वर्षानंतर सुद्धा आजही विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या समाधी समोर आपण नतमस्तक होतो. हा माऊलींनी केलेल्या त्यांच्या जीवनातला आविष्कारच आहे. तुझ्या समाधीच्या पुढे उभ आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञानतेच्या पुढे कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट धावली. घुमला गजर आभारी ज्ञानराज माझी माऊली, हो ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली. 800 वर्षानंतर सुद्धा माऊली आपल्यामध्ये आहेत. हा त्यांच्या जीवनातला तो आविष्कार आहे. गेल्यानंतर सुद्धा महिपती महाराजांचं नाव तुम्ही आम्ही घेतो. त्याचं कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं ते कार्य आहे. आपल्या जीवनामध्ये असं कार्य घडावं, गेल्यानंतर आपल्या नावाची दखल या समाजानं घ्यावी. ज्या दिवशी भगवंताचा निरोप येणार आहे ना, त्या दिवशी हातातलं काम टाकून प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून मला प्रेमानं सांगू द्या, भगवंताचा निरोप आल्यानंतर जर प्रत्येकाला जावं लागत असेल तर निरोप येण्याच्या अगोदर जीवनामध्ये स्वतःचं जीवन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. भगवंताचा निरोप येण्याच्या अगोदर जाण्याची तयारी करून ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी निरोप येणार आहे त्या दिवशी कीर्तन ऐकणारे जातील नवल नाही, कीर्तन करणाऱ्या माणसाला सुद्धा निरोप आल्या आल्या जावं लागतं. हा जगाचा नियम आहे. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, नाम हरि का साथ जाएगा और तो कुछ ना ले पाएगा. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. निरोप आल्यानंतर जर जावं लागत असेल, निरोप येण्याच्या अगोदर जीवनामध्ये सावध व्हा. आतापर्यंत तुम्ही कसे जगलात याचा विचार करत बसण्यापेक्षा उर्वरित आयुष्यामध्ये भगवंताने आपल्याला सुख द्यावं याच्या करता आता मरणाच्या अगोदर सावध व्हा किंवा जागे व्हा. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, आता जागा रे बाईनो, आता जागा
जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो. निजल्या नाडूनी मागा चोर, निजल्या नाडूनी मागा चोर, निजल्या नाडूनी मागा मागा चोर, निजल्या नाडूनी मागा. आता जागा रे बाईनो, आता जागा रे, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, जागा चोर निजल्या नाडूनी मागा चोर, निजल्या नाडूनी मागा चोर, निजल्या रे जागा रे बाईनो, जागा चोर, निजल्या नाडूनी मागा चोर, निजल्या नाडूनी मागा चोर, निजल्या नाडूनी मागा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय लिहितात, आतापर्यंत तुम्ही कसे जगलात याचा विचार करत बसण्यापेक्षा उर्वरित आयुष्यामध्ये समाधानानं सुखानं जगण्याकरता मरणाच्या अगोदर सावध व्हा, मरणाच्या अगोदर जागे व्हा, मरणाच्या अगोदर जीवनामध्ये चांगलं काहीतरी कर्म करण्याचा प्रयत्न करा. हा समाज आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव घेत राहील. आपल्याच रक्ताला विसरणारी जरा आपण माणसं होतो. एखाद्या माणसाला जर कीर्तनामध्ये आपण त्याचं नाव विचारलं तर त्याला त्याचं स्वतःचं नाव सांगता येईल. एखाद्या माणसाला त्याचं वडिलाचं नाव विचारलं तर त्यालाही सांगता येईल, आजोबाचं नाव सांगता येईल, पणजोबाचंही बऱ्याच जणांना नाव सांगता येईल. परंतु मला असं वाटतं मंडपातली बरीचशी माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्या खापर पंजोबाचं, निप्पर पंजोबाचं, अप्पर पंजोबाचं, ढोपर पंजोबाचं नाव सांगता येणार नाही. त्याचं कारण आज आपल्या रक्ताला आपण विसरतो. मग कीर्तन प्रेमानं आहे का? आपल्याच रक्ताला विसरणारे आपण ज्ञानोबा तुकोबरायांना का विसरत नाहीत? आपल्याच रक्ताला विसरणारे आपण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना का विसरत नाहीत? अरे आपल्याच रक्ताला विसरणारे आपण लोकराजा शिव छत्रपतींना, महिपती महाराजांना आपण का विसरत नाही? त्याचं कारण ती संत मंडळी आपल्या जीवनामध्ये जगली थोडं, परंतु पवित्र आणि सार्थक चांगलं जगण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये मरणाच्या अगोदर काहीतरी चांगलं कर्म करत माणसानं जगावं. महाराज सांगतात, आता जागा रे बहिणो जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आजच्या अभंगामध्ये काळाला जगद्गुरु तुकोबराय चोर म्हणतात. महाराजांची भाषा आहे, जोपर्यंत काळ रूपी चोर झोपलेला आहे तोपर्यंत जागे व्हा, तोपर्यंत जीवनामध्ये चांगलं काम करा. ज्या दिवशी काळ जागा होईल, इच्छा असताना सुद्धा दादा आपल्याला चांगलं काम नाही बरं करता येणार. म्हणून जोपर्यंत तुमचा माझा काळ झोपलेला आहे तोपर्यंत चांगलं काम करा. ज्यांच्यासाठी दादा काळ चांगला नव्हता ना, ती माणसं 2 वर्षाच्या कोरोनात निघून गेली. ज्यांच्यासाठी काळ चांगला नव्हता ती माणसं मधल्या काळात महापुरामध्ये तरी वाहून गेली. ज्यांच्यासाठी काळ चांगला नव्हता दादा त्या माणसानं या जगाचा निरोप घेतला. सध्या तुम्ही सगळे कीर्तन ऐकत आहात, मी कीर्तन करत आहे, याचं एकच कारण, अजूनपर्यंत तरी तुमचा आणि माझा काळ चांगला चालू आहे. मग या चांगल्या काळामध्ये अखंड देवाचं नाम चिंतन करत राहा, अखंड त्या देवाचं नाव घेत राहा. ज्या दिवशी काळ बदला घेतो, जगात दादा आपल्याला कोणी सोडवणारं नसतं. मी असं म्हणेल, जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे ना, चांगल्या काळामध्ये देवाचं चिंतन करत बसा. माणसं विनाकारण चांगल्या काळातही चिंतात करत बसतात. काही गमतीदार माणसं मी अशी पाहिली आहेत, चांगला काळ चालू आहे तरी सुद्धा चिंता करत बसतात. मी परवा दिवशी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो. मी मंत्र्याच्या घरी गेलो. ही पुडी बिडी नाही बरं, खरं सांगतो. त्या मंत्र्याच्या घरी गेल्यानंतर तो मंत्र्याचा जो पीए होता तो त्याच्या घरामध्ये असा चक्रा मारत होता, तो फिरत होता, तो थोडासा टेन्शन मध्ये होता. तो पीए माझ्या परिचयाचा असल्यामुळे मी त्या पीएला विचारलं, काय हो तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसता, काय झालं? तो म्हटला, महाराज आमच्या साहेबाची तब्येत बरी नाही. कुणाची? साहेबाची. टेन्शन कुणाला आहे? पीएला आहे. मी म्हटलं, मग तुमच्या साहेबाची तब्येत बरी नाही, मग एवढे टेन्शन घ्यायची काय गरज आहे? त्यावेळेला तो पीए म्हटला, नाही महाराज आमच्या साहेबाने सकाळपासून काही खाल्लं नाही हो. मी म्हटलं, अख्खा महाराष्ट्र खाल्ला ना त्यांनी, जे खाल्लं ते तरी त्याला पचू दे.
तुला वेगळं टेन्शन घ्यायची गरज काय? अरे कधीतरी ज्ञानेश्वरी उघड, कधीतरी माऊलीची ओवी वाच. माऊली तुला सांगतील पुढील अंची ओझे आपुल्या माता घेजे कशा करता. त्या मंत्र्याचं टेन्शन त्याच्या घरची मंडळी घेत नाहीत, तू त्यांचा PAIS घेतो कशाला? लोकांचं टेन्शन डोक्यावर घेऊन जगण्यापेक्षा गाथा उघड तुकोबराय तुला सांगतील आपुली आपण करा सोडवण. संसार बंधनातून मुक्त होण्याकरता स्वतःची सोडवण स्वतःला करावी लागते. तुझं भजन तुझ्या गावकऱ्यानं करून उपयोग होणार नाही, तुझं भजन तुझ्या मुलांना करून उपयोग होणार नाही, तुझं भजन तुझ्या बायकोने करून उपयोग होणार नाही. तुझं भजन लेखा तुझी तुला करावं लागेल आणि ते चांगल्या काळात करावं लागेल. ज्या दिवशी काळ बदला घ्यायला लागेल, हात असून सुद्धा आपल्याला टाळी नाही वाजवता येणार. ज्या दिवशी काळ बदला घेईल, इच्छा असताना सुद्धा चालत चालत कीर्तनामध्ये नाही येता येणार. ज्या दिवशी काळ बदला घेतो, जगात दादा कोणी सोडवणारं नसतं. लक्षपूर्वक कीर्तन एका 5-10 मिनिटांमध्ये थांबतो बघा. जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे ना, चांगल्या काळामध्ये चांगलं काम करा. ज्या दिवशी काळ बदला घेतो, 10 कोटीची गाडी आपल्या जवळ असू द्या, 10 कोटीच्या गाडीमध्ये तो काळ आपल्याला व्यवस्थित बसू देत नाही. त्याचं कारण त्या दिवशी आपल्याला मुळव्या झालेला असतो. लोक म्हणतात महाराज त्या माणसाची गाडी पाहता, अरे गाडी काय पाहतो, त्याची बॉडी पाय त्याला व्यवस्थित बसता येत नाही. हा काळाचा बदला आहे. ज्या दिवशी काळ बदला घेतो, घरामध्ये पंचपक्वान्न असताना सुद्धा माणसाला साधं वरण खावं लागतं. हा काळाचा बदला आहे. ज्या दिवशी काळ बदला घेतो, जगात कोणी सोडवत नाही. मी चांगले चांगले महाराज आणि चांगले चांगले संत असे पाहिलेत, ज्यांनी काळाचा आणि समाजाचा दुरुपयोग केला. संत असूनही आजही ते जेलमध्येच आहेत. म्हणून जोपर्यंत काळ चांगला चालू आहे, चांगल्या काळामध्ये अखंड देवाचं भजन करत राहा. भजन करता करता माणसाला विठ्ठलाचं आणि देवाचं वेळ लागावं. इतकं गोड भजन चांगल्या काळात माणसाला करता यावं. देवा तुझ्या नावाचं याड लागलं, विठू तुझ्या नावाचं याड लागलं, विठ्ठलाच्या नावाचं याड लागलं. विटेवरी उभा देव करकटवार, तुळसी हार गळा कास पितांबर, सावळे ते रूप डोळ पाहू लागलं, विठ्ठलाच्या नावाचं याड लागलं. विठ्ठल 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 एवढं गोड भजन चांगल्या काळात माणसानं करावं. आपलं भजन माणसानं ऐकावं याच्यात नवल नाही हो. आपलं भजन पशु पक्ष्यानं प्रेमानं ऐकलं पाहिजे. आपलं भजन वृक्षानं प्रेमानं ऐकावं. इतकं गोड भजन वाणीनं माणसाला करता आलं पाहिजे. गाथ्यातला एक फार सुंदर प्रसंग आहे, अगदी 2-3 मिनिटांमध्ये सांगून थांबतो. एक दिवस जगद्गुरु तुकाराम महाराज देहू गावावरून भामचंद्र डोंगरावर भजना करता निघाली. भजना करता जात असताना एका शेतकऱ्याच्या शेतातून तुकाराम महाराज जात होते. शेतकऱ्याच्या शेतातून जात असताना जगद्गुरु तुकाराम महाराज टाळ वाजून भजन करत होते. टाळाचा आवाज आल्या आल्या त्या शेतकऱ्याच्या शेतातली पाखरं उडाली. पाखरं उडाल्यामुळे महाराजांना थोडंसं वाईट वाटायला लागलं. महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एक साधक महाराजांच्या जवळ आला, महाराजांना प्रश्न विचारला, महाराज कशा करता रडता? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हटले, मला पाहून पाखरं उडाली ना, मला याचं वाईट वाटायला लागलं. मला पाहून पाखरांनी सुद्धा घाबरून जाऊ नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. बरं लक्षपूर्वक ऐका, मला पाखरांनी सुद्धा घाबरू नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. आणि मी कीर्तनाला उभं राहिल्या टाळकऱ्या या विचारातले आत्ताचे महाराज आहेत. केवढा बदल आहे बुवा. एक महाराष्ट्रातला एक जाडजूड कीर्तनकार एक दिवस मला म्हणाला, महाराज तुम्ही कीर्तनाला गेलं की तुमचं वजनच पडत नाही म्हटला, तुमची तब्येत फार बारीक आहे. मी कीर्तनाला उभं राहिल्या टाळकरी असे चळाचळा कापतात म्हटलं. मी त्याला म्हटलं, लेका आपण कीर्तनाला उभं राहिल्या टाळकऱ्यांना आपल्याला घाबरावं की आपण कीर्तनाला उभं राहिल्या टाळकऱ्यांना टाळे घेऊन कीर्तनात थया नाचावं? टाळकऱ्यांना करावं काय? अरे परमार्थात तुम्ही आम्ही खेळी मिळीच आहे, याच्याकरता घाबरण्याचं काय काम आहे? मला पाहून पाखरांनी सुद्धा उडून जाऊ नये अशा विचार करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. मला पाहिल्यानंतर टाळकऱ्यांना घाबरावे या विचारातले आत्ताचे महाराज आहेत. हा फार मोठा फरक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या टाळाचा आवाज आल्या आल्या शेतातली पाखरं उडाली. हे ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी पाहिलं, महाराजांना वाईट वाटायला लागलं. परंतु एका शेतकऱ्यानं पाहिलं होतं, टाळाचा आवाज आल्या आल्या पाखरं
उडतात. म्हणून तो शेतकरी तुकाराम महाराजांकडे आला. महाराजांना म्हटला, महाराज माझं तुमच्याकडे एक काम आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना थोडंसं हसायला आलं. तो शेतकरी म्हटला, महाराज कशा करता हसले? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हटले, लेका तुझे मला म्हणाला ना, महाराज माझं तुमच्याकडे एक काम आहे. या वाक्याचं मला हसू आलं. त्याचं कारण अख्खं देहूगाव म्हणतं हे काही कामाचे नाहीत, आणि तू जर माझ्याकडे काम घेऊन आला असेल तर मी तुझं काम करायला तयार आहे. काय काम आहे? त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, महाराज माझं तुमच्याकडे एवढंच काम आहे. उद्या तुम्ही माझ्या शेतामध्ये यावं, टाळ वाजून वाजून भजन करावं, आणि ते भजन मी माझ्या शेतामध्ये प्रेमानं ऐकावं, एवढीच माझी इच्छा आहे. तुकाराम महाराजांना पुढे हसू आलं. तो शेतकरी म्हटला, आता का हसले? महाराज म्हटले, लेका मला असं वाटलं तू तुझ्या शेतामध्ये मला बोलावतोय, काय दारे धरायला लावतो का पाणी भरायला लावतो, हे तर काम मला जमत नाही. भजना व्यतिरिक्त मला आयुष्यामध्ये कुठलं काम जमत नाही, आणि ते काम करण्याकरता जर तू मला तुझ्या शेतामध्ये उद्या बोलावत असेल तर मी उद्या तुझ्या शेतामध्ये यायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजना करता जाणार होते. ही बातमी ज्यावेळेला अख्ख्या देहू गावाला कळाली, देहू गावातले माणसं त्या शेतकऱ्याकडे आले आणि शेतकऱ्याला म्हणू लागले, भल्या माणसं आम्ही असं ऐकलंय तू तुकाराम महाराजांना भजना करता तुझ्या शेतामध्ये बोलावलंयस. तो म्हणाला, हा मी महाराजांना बोलावलंय. त्यावेळेला गावकरी म्हटले, लेका कशाला त्या महाराजांच्या नादी लागला, वाटोळ होईल ना तुझं, तुला कोणी बोलावायला सांगितलं होतं? त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, झालं का तुमचं बोलून, आता माझं ऐका. मी उद्या तुकाराम महाराजांना माझ्या शेतामध्ये भजना करता बोलावलं, त्याचं कारण असं आहे, मला माझ्या शेतामध्ये उद्या एका गड्याची गरज आहे. त्याची सुरुवात पहा बरं. तो काय म्हणतो, मला माझ्या उद्या शेतामध्ये एका गड्याची गरज आहे. तुकाराम महाराज माझ्या शेतामध्ये येतील, टाळ वाजू वाजू भजन करतील. टाळाचा आवाज आला की माझ्या शेतातली पाखरं, टाळाचा आवाज आल्या आल्या पाखरं उडून जात. टाळाचा आवाज ऐकून पाखरं उडतील याच्यात काय नवल आहे हो? टाळाचा आवाज ऐकून चांगली चांगली माणसं सुद्धा मंदिराकडे येत नाहीत, त्यांचं संपल्यावर जाऊ म्हणतात. अरे बरेचसे माणसं आहेत. टाळाचा आवाज आल्या आल्या पाखरं उडतील, माझ्या शेताचं रक्षण होईल, याच्याकरता मी तुकाराम महाराजांना भजना करता बोलावलं. अख्ख्या देहू गावातले लोक म्हटले, काय हुशार असले का, आतापर्यंत आमच्या हे कधी लक्षामध्ये आलं नाही, आम्ही सुद्धा तुकाराम महाराजांना भजना करता आमच्या शेतामध्ये बोलावू. तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्या दिवशी भजना करता जाणार होते. त्या शेतकऱ्यानं तुकाराम महाराजांना त्याच्या शेतामध्ये बसण्याकरता सुंदर आसन बनवलं. ठरलेल्या वेळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आले. प्रेमानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजन चालू झालं. भजन चालू झाल्या झाल्या तुकाराम महाराजांचं भजन दादा एवढं गोड होतं, एवढं सुंदर होतं. तुकाराम महाराजांचं भजन चालू झाल्या झाल्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुकाराम महाराज भजन करत होते, त्या शेतकऱ्याच्या शेतातली पाखरं तर तुकाराम महाराजांचं भजन ऐकतच होती, परंतु महाराजांचं भजन चालू झाल्या झाल्या दुसऱ्याच्या शेतातली पाखरं सुद्धा तुकाराम महाराजांचं भजन ऐकण्याकरता या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कंसावरती येऊन बसू लागली. तुकाराम महाराजांचं भजन प्रेमानं ऐकू लागली. त्याचं कारण पाखरांनी असा विचार केला, भजनही ऐकायला मिळतंय, खायला मिळतंय. म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 7 ते 9 कीर्तन आणि 9 ते 11 बऱ्याचशा पाखरांनी कीर्तनामध्ये यावं याच्या करता, दुसरा त्याचा काही अर्थ नाही. तुकाराम महाराजांचं भजन चालू झालं. तुकाराम महाराजांच्या अंगा खांद्यावरती येऊन पाखरं बसू लागले. तुकाराम महाराजांचं भजन प्रेमानं ऐकू लागले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणू लागले, जी पाखरं काल परवा माझ्या टाळाचा आवाज ऐकून उडाली होती, तीच पाखरं जर आज माझ्या अंगा खांद्यावरती येऊन माझं भजन ऐकत असतील तर आता माझं भजन भगवंताला आवडू लागलं. इतकं गोड भजन दादा आपलं असावं. आपलं भजन पशु पक्ष्यानं प्रेमानं ऐकावं, आपलं भजन वृक्षानं ऐकावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन पशु पक्षी ऐकत होते, आपलं भजन माणसं ऐकायला तयार नाही. तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन वृक्ष सुद्धा ऐकत होते. महाराजांच्या मुखातले शब्द आहेत, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवेते, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ले एकांताचा वास नाही गुणदोष अंगाई, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे. इतकं
गोड भजन असावं. भगवंताने जर वाचा दिली असेल तर वाचेनं माणसानं मरेपर्यंत म्हणत राहावं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. उजडी राहील उजड होऊन, उजडी राहील उजड होऊन. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. उजडी राहील उजड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी. ज्ञानेशासी हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. फक्त म्हणता आलं पाहिजे महाजन सारखं. काय नाव त्यांचं? शंकर महादेवन. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे, अखंड देवाच्या भजनामध्ये आपला काळ घालवा. देवाचं अखंड भजन माणसानं का करावं? शेवटी 2-3 वाक्य सांगतो पहा. खाणं आपल्या हातात आहे, पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं भजन करत जा. गाडी घेणं आपल्या हातात आहे, त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचत करणं ज्याच्या हातात आहे दादा त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं नाव घेत जा. पिकवणं आपल्या हातात आहे, पिकवलेलं खाऊ द्यायचं की नाही ज्याच्या हातात आहे दादा त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं भजन करत जा. पडीक पडलेली जमीन सुपीक बनवायची की नाही हे फक्त आणि फक्त दादा त्या देवाच्याच हातामध्ये आहे. हिरव्या दानाचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. और मातीच्या पोटात आसमानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिन मिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला दे जाणीव होऊन. या धग धगत्या निखाराला मायेची ओल, या रग रगत्या भुईला दे घामाचं मोल. केली निंदनी पेरणी उधळून जिंदगानी, कुणब्याचं सारं रान आबादान हसू दे. वाट दिसू दे देवा वाट दिसू दे, वाट दिसू दे देवा वाट सुटू दे, वाट सुटू दे. वाट दिसू दे देवा वाट दिसू दे, वाट दिसू दे देवा वाट सुटू दे. हे नर हो पल पल रे पल मग तू फिरून उगाच सांगून खरंच संगत खोटच धरून दे. येईल दिवस तुझाही मानसाची गर सोडून दे. तुझ्या हाती आहे नाव सारं इसर बदल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. अखंड त्या देवाचं भजन करत राहा. काळजी करणारा तो देव आहे. जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे, चांगल्या काळामध्ये अखंड देवाच्या नामचिंतनामध्ये आपलं जीवन घालवा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत आपला काळ झोपलेला आहे तोपर्यंत जागे व्हा, तोपर्यंत देवाचं भजन करा. अखंड देवाच्या भजनामध्ये जर आपला काळ जात असेल तर आपल्याला वेगळा परमार्थ करायची गरज पडणार नाही. असा या जगातला दादा कोणता माणूस आहे हो ज्याला माहीत नाही एक दिवस आपला काळ जागा होणार आहे? असा कीर्तनाला आलेला कोणता माणूस आहे की त्याला माहीत नाही एक दिवस आपण मरणार आहोत? मग आपण मरणार आहोत हे माहीत असूनही जर आपण जागे होत नसाल, आपण मरणार आहोत हे माहीत असून जर आपण जीवनामध्ये एखादं चांगलं काम करत नसाल, आपण मरणार आहोत हे माहीत असूनही जर देवाचं आपल्याकडून भजन घडत नसेल तर आपल्या जिण्याला काही एक अर्थ नसेल. महाराज लिहितात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, कैसे
असोनी ठाऊके नेना ऐसे असोनी ठाऊके नेना ऐसे असोनी ठाऊके नेना ऐसे असोनी ठाऊके नेना हे असोनी ठाऊके अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज लिहितात, कैसे असोनी ठाऊके नेना दुःख पावाला पुढिले पेना. आपण मरणार आहोत ते ठाऊक असताना जर आपण जीवनामध्ये चांगलं काम करत नसाल तर उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात, आता तरी तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जागे व्हा. आता जागारे बहिणो जागारे, चोर निजल्या नाडोनी भागारे. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. उर्वरित 2 चरणाचा भावार्थ संकल्पित वेळेमध्ये पाहून आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रेमानं मिळून देवाचं भजन करा. ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिले हातानं टाळी, मुखानं नामचिंतन अगदी 2 मिनिटं प्रामाणिकपणे सर्वांनी करायचे. हीच बाबांना या कीर्तनातून या भजनातून भाव दिली असेल. प्रत्येकाचे हात वर असले पाहिजेत. फार प्रेमानं अगदी 2 मिनिटं विठ्ठलाचं भजन करायचे. राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबाई राम कृष्ण हरी जय जय विठोबाई मन बमाऊली राम कृष्ण हरी जय जय विठोबाई मन राम कृष्ण हरी जय जय विठोबाई राम कृष्ण हरी जय जय विठोबाई कृष्ण हरी जय जय प्रत्येकाच्या हात वर असले पाहिजे. फार प्रमाणात भजन करायचे. बनाया है मधु बनाया है मधु कसम तुम्हारी कौन से तारा है कौन से तारा बनाया है मंदिर बनाया है मंदिर कसम तुम्हारी राम प्यार से प्यारा है प्राण से प्यारा है अवरपुरी काया चंद्र भाग चातुर चंद्र भाग सपन पूरा
विठोबार तुम्हा विठोबार तुम्हा विठोबार निजल्या नाडूनी भागारी कैसे असो ठाऊके नेना दुःख पाव भागारी आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारी आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागारे तुका म्हणे एकाच्या घाई कारे जाणो न धरा भय आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडूनी भागारे संकल्पित वेळेमध्ये दोन चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. उरलेल्या दोन चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुमच्या जवळ जी परमार्थातली गाठी तुम्ही जपून ठेवलेली आहे ती मरेपर्यंत जवळ ठेवा, ती अशीच उडवू नका. आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अनेक माणसं तुमच्या डोळ्यात देखत जाताना तुम्ही रोज पाहता. कमीत कमी आपल्या समोर मरणारी माणसं ज्या वेळेला अर्थात जातात किंवा आपण त्यांना पाहतो, त्यांना जाताना पाहून तरी माणसानं स्वतः जागं झालं पाहिजे. एक पाहता एकाची दहने सावध त्या गुन्हेकारे नव्हा. काही माणसं मरताना पाहून आपण जागं झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे एकाच्या घाये कारे जाणोने न धरा भय. म्हणून आता जागा रे भयणो जागा रे चोर निजल्या नाडूने भागारे. ज्या निमित्तानं आपण या पवित्र प्रांगणामध्ये उपस्थित आहोत, मी अगोदरच बोलून गेलो की आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले कैलासवासी मुरलीधर तुकाराम पाटील वाडेकर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. वाडेकर परिवाराच्या जीवनातून वडील नावाचं बिलवरी कुंदन कायमचं निघून गेले. म्हणून जे गेले कैलासवासी मुरलीधर तुकाराम पाटील वाडेकर यांच्या आत्म्याला चिर शांती लाभावी आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व जो वाडेकर परिवार आहे, त्यांचे दोन सुपुत्र श्री गोविंद मुरलीधर पाटील वाडेकर, श्री राजेंद्र मुरलीधर वाडेकर, त्यांच्या दोनही मुली सौ मीराबाई मनोहर पाटील सावंत आणि सौ विठाबाई संजय वरखेडे, या संपूर्ण मुलांना वडील गेल्याचं दुःख सहन करण्याची शक्ती भगवंताने द्यावी ही शुभकामना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो. उपस्थित सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांनी पवित्र आणि गूढ मला साथ दिली. आदरणीय ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं सावंत, तेही या ठिकाणी त्यांच्याच आग्रहानेही कीर्तनाची सेवा मला मिळाली. म्हणून बाळूभाऊंनाही आजोबा गेल्याचं दुःख सहन करण्याची शक्ती भगवंताने द्यावी ही शुभकामना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो. आदरणीय बाळासाहेब महाराज आहेत, बाळकृष्ण महाराज आहेत, रमेश महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो. गणेश दादा आहेत, दोनही गणेश महाराज समोर बसलेले आहेत. म्हणून दोघांच्याही चरणावर विनम्र भावाने अभिवादन करून लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु. ज्ञानेश्वर माऊली जय जय कुरे वेडीवा पुढी उत्तरे राही विचारिला म्हणे ज्ञानेश्वर राका पाया महाराज तुम्ही महाराज तुम्हें महाराज
पंढरीनाथ भगवान की जय. सर्व पाहुणे मंडळी माऊली 2 मिनिटे जागेवर बसायचे. संत महिपती महाराज की जय. सर्वांनी सर्वांनी आपल्या नजरेनं पाहिला. कष्टाने केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टाने केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता सुखाचा हात. थोडासा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर त्या सत्कार सर्वांनी या ठिकाणी स्वीकारायचा आहे असं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी पाहुणे मंडळींना या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे. या ठिकाणी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, मित्रपरिवार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी पाहुणे मंडळींमध्ये